नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जे आपल्या 75 मतदान केंद्र होते त्या ठिकाणी 2 तारखेला मतदान झाल्यानंतर नगर परिषद मालकीचे स्वर्गीय मुकेशभाई पटेल टाउन हॉल इथे मतपेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि त्या स्ट्रॉंग रूम मध्ये प्रत्येक 8 तासासाठी एका अधिकाऱ्याची वर्ग 2च्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक करण्यात आलेली निगराणीसाठी. त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनामार्फत तिथं ड्युटी चार्ज लावून 12 पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसं एक SRPFची एक तुकडी तिथे आलेली आहे. अशा प्रकारे कडेकोट बंदोबस्त तिथं लावण्यात आलेला आहे. तसेच उमेदवारांना जे काही शंका असतील त्या ऑलरेडी आम्ही स्ट्रॉंग रूमचे जेव्हा सिलिंग करताना त्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबतच जर उमेदवार स्ट्रॉंग रूमला व्हिजिट करू इच्छिता त्यांच्यासाठी भेट रजिस्टर ठेवलेलं असून संपूर्ण याच्यामध्ये ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत तिथला पूर्ण परिसर व खालील पूर्ण पॅसेज वगैरे CCTV मध्ये आम्ही रेकॉर्ड करीत आहोत. त्यासाठी एकूण 16 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या ठेवलेल्या आहेत त्या आतले कॅमेरे सुद्धा बाहेर LED स्क्रीनवरती आपण उमेदवारांना दाखवू शकतो. अशा प्रकारे मतपेट्या ठेवलेले रूम, बाहेरचा पॅसेज, जिना वगैरे सर्व कॉरिडॉर आम्ही कव्हर केलेलं आहे. त्या ठिकाणी संपूर्ण रेकॉर्डिंग 2 तारखेपासून आम्ही सुरू ठेवलेली आहे. तसेच कंट्रोल रूमसाठी एक आम्ही वेगळा LED स्क्रीन तिथे ठेवलेला आहे आणि उमेदवार जे बाहेरून येतील रात्री किंवा सकाळी जेव्हा त्यांना बघायची इच्छा असेल त्यासाठी आम्ही खाली पॅसेजमध्ये एक मोठा 43 इंची टीव्हीचा स्क्रीन तिथे लावलेला आहे. त्यामध्ये उमेदवार प्रत्यक्ष येऊन रेकॉर्ड बघू शकतात व त्या पलीकडे काही त्यांच्या शंका असतील त्यांना आम्ही संपर्कासाठी आमचा नंबर दिलेला आहे किंवा ते नगर परिषद कार्यालयात किंवा संपर्क मलाही करू शकतात व त्यांच्या आतापर्यंत जेवढ्या काही शंका असतील त्याचं आम्ही समाधान केलेलं आहे. त्याबद्दल आतापर्यंत तरी कोणाची तक्रार नाही किंवा याबद्दल काही जे काही त्यांचं समाधान झालेलं आहे.